वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा बिघडणारा समतोल कायम राखण्यासाठी जपानमधील मियावाकी तंत्रज्ञानाच्या आधारे सन 2022मधील तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुरात कृत्रिम जंगल विकसित करण्यात आले होते। या जंगलामुळे शहरातील हिरवळ व वायू प्रदूषणावर नियंत्रण राहण्यास मदत मिळणार होती। 5 वर्षापूर्वी चंद्रागिरी टेकडीवरील सुमारे 40 गुंठे क्षेत्रामध्ये जंगल उभारणी करण्यात आली। या जंगलात फळ, फुले व जंगली अशा 50 प्रकारची सुमारे 9500 रोपांची लागवड करण्यात आली होती। उभारणीपासून रोपांना नगरपालिकेमार्फत ड्रिपच्या माध्यमातून योग्य प्रमाणात पाणी पुरवठा व खतमात्रा दिली गेल्यामुळे 95% रोपे जगली होती। चंद्रागिरीवरील उघड्या माळरानावर एका वर्षातच हिरवळ दाटली होती। अतिगहन पद्धतीने वृक्ष लागवड केल्यामुळे 2 वर्षातच काही रोपे 9 ते 10 फुटापर्यंत वाढली होती। रोपांची योग्य निगा राखल्यास 4 ते 5 वर्षातच नजरेत भरेल असे जंगल निश्चितपणे तयार होईल असा आशावाद तत्कालीन लोकप्रतिनिधींना व शहरवासियांना होता। परंतु लोकप्रतिनिधींचा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पालिकेचा कारभार मुख्याधिकारी तथा प्रशासकांच्या हाती गेला। तेथूनच गेल्या 3-3.5 वर्षात या जंगलाच्या अधोगतीला प्रारंभ झाला। आज चंद्रागिरीच्या माळरानावर उभारलेल्या मियावाकी जंगलातील बहुतांशी झाडे आगीत पूर्णपणे जळून गेली आहेत। याबरोबरच ठिबक व पाईप जळून गेले आहेत। प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे रहिमतपूर वासियांच्या स्वप्नांची राख झाली आहे। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नाममात्र जंगलामध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा खच, अर्धवट जळालेली ठिबक, PVC पाईप, पूर्णपणे जळालेली झाडांची राख पर्यावरण प्रेमीच्या जीवावर आघात करत आहे। रहिमतपूरकरांना सकाळ संध्याकाळ निसर्गाच्या सानिध्यात भरपूर ऑक्सिजन घेत चालता बोलता यावे यासाठी मियावाकी जंगलामध्ये वॉकवेच्या दृष्टीने नियोजन केले होते। झाडे वाढल्यानंतर याचा लाभ नागरिकांना मिळणार होता। मियावाकी जंगल खास पद्धतीने विकसित केल्यामुळे जास्त हिरवळ आणि जास्त ऑक्सिजन देणं ही जंगलाची विशेषता ठरणार होती। भविष्यात चंद्रागिरी जंगल परिसर हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी 4 वर्षापूर्वी सांगितले होते। परंतु जंगल निर्मितीनंतर 5 वर्षातच प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे हे जंगल अखेरच्या घटका मोजत आहे। मग पर्यटन केंद्र कसं उभारणार असा सवाल रहिमतपूरकर करत आहेत।